गंगाजल हातात घेऊन सांगतो की मार्च महिन्यात 3 गोष्टी निश्चित घडणार. मंगळ अत्यंत तीव्र क्रोध निर्माण करत आहे. नमस्कार मित्रांनो, कन्या राशीच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. गंगाजल हातात घेऊन सांगतो की मार्च महिन्यात तुमच्या जीवनात 3 गोष्टी निश्चित घडणार आहेत, ज्या कोणीही थांबवू शकत नाही. मात्र तुम्ही काही सावधगिरी बाळगून, काही चुका टाळून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा करू शकता. आज बागेश्वर धाम सरकारच्या पचेमध्येही याच गोष्टी समोर आल्या आहेत आणि गुरुजींनी ग्रह नक्षत्रांचा अभ्यास करून तुम्हाला सावध केले आहे. कारण मार्च महिन्यात मंगळ तुमच्या मनात अत्यंत तीव्र क्रोध निर्माण करत आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिडे आणि संतापी होत आहात. यामुळे काही मोठ्या चुका होऊ शकतात, ज्या तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतात. तुम्हाला ही माहिती पूर्णपणे दिली जाते. त्यामुळे फक्त एवढेच करावे लागेल की तुम्ही हा ज्योतिष कार्यक्रम लाईक करा. तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कन्या राशीच्या लोकांनो, हे लक्षात ठेवा, आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जसे की ढासळणाऱ्या व्यक्तीसाठी एक छोटासा काडीचा आधार असतो, तसेच ही माहिती तुमच्या जीवनातही तुम्हाला वाईट प्रसंगांपासून वाचवेल आणि तुम्हाला योग्य मार्गावर नेईल. त्यामुळे ही संपूर्ण माहिती शांतपणे ऐका, समजून घ्या आणि शेवटपर्यंत वाचा. सच्चा सनातनी हिंदूंसाठी विनंती आहे की या माहितीला पाठिंबा देण्यासाठी जय श्री राम असे कमेंट करा आणि ही माहिती शेअर करा. कन्या राशीच्या लोकांनो, आपल्या मनात अनेकदा विचार येतो की जीवन कधी चांगले चालते तर कधी एकामागून एक संकटे येतात. आपण इतकी मेहनत करूनही जीवनात अपयश येते तेव्हा आपण स्वतःला विचारतो, भगवान, माझ्यासोबत असे का घडते? तुम्हीही खूप काळापासून त्रस्त आहात, थकलेले आहात आणि जीवनातील अडचणीतून बाहेर पडू शकत नाही. मात्र घाबरण्याची गरज नाही, कारण तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. गुरुजींनी केलेली भविष्यवाणी तुम्हाला प्रत्येक संकटातून मुक्ती देईल. पण हे लक्षात ठेवा, तुम्ही ज्या कोणावर विश्वास ठेवता तोच तुम्हाला फसवणार आहे. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या भोळेपणामुळे तुम्ही पटकन कोणावरही विश्वास ठेवता. कोणासोबत 2 दिवस बोलले तरी तुम्ही त्याला जवळचे मानता, आपल्या मनातील गोष्टी त्याच्यासोबत शेअर करता. पण हे लक्षात ठेवा, जे तुमचे खरे मित्र वाटतात तेच तुमच्यासाठी मोठा धोका बनू शकतात. कारण आजच्या काळात भोळा आणि सरळ व्यक्तीला फसवले जाते. जो स्वतःच्या निर्णयांवर अवलंबून नसतो, त्याचा फायदा इतर लोक घेतात आणि तो फक्त दुसऱ्यांच्या यशात सहाय्यक ठरतो, स्वतः यशस्वी होत नाही. त्यामुळे गुरुजींनी तुम्हाला आजच सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. कन्या राशीच्या लोकांनो, मार्च महिन्यात मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्यावर भयंकर तणाव राहील. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत भीती वाटेल, कारण गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक संकटांना सामोरे गेले आहात. पण हे लक्षात घ्या, तुम्ही एक स्पर्धेत असलेल्या घोड्यासारखे आहात, ज्याला त्याचा घोडेस्वार म्हणजेच परमात्मा पुढे ढकलत आहे. जीवनातील कठीण प्रसंग तुम्हाला घडवण्यासाठी आहेत, तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे. जर एखादी व्यक्ती एका शांत समुद्रात नौका चालवत असेल तर त्याला कुशल नावाडी म्हणता येणार नाही. पण जेव्हा वादळात तो नौका चालवतो तेव्हा त्याचे खरे कौशल्य सिद्ध होते. त्याचप्रमाणे जीवनात संघर्ष आले नाही तर तुमचे खरे सामर्थ्य कसे उघड होईल. म्हणून संकटांमधून घाबरू नका, त्यांना स्वीकारा आणि त्यावर मात करा. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या जीवनात वारंवार समस्या येत आहेत, तुमच्या कुटुंबात आजारपण येत आहे,
व्यवसायात अडचणी येत आहेत याचे कारण वाईट नजर, टोनाटोटका असू शकते. काही लोक तुमच्या प्रगतीला सहन करू शकत नाहीत आणि तुमच्यावर काही नकारात्मक शक्तींचा प्रभाव टाकू शकतात. म्हणून अत्यंत सावध राहा. जर तुमच्या मार्गात टोटका किंवा काही संशयास्पद वस्तू आढळल्या तर त्यास स्पर्श करू नका. फक्त नमः शिवाय म्हणत पुढे चला. कन्या राशीच्या लोकांनो, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या नोकरांवर जास्त विश्वास ठेवू नये, कारण त्यांच्याकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. जीवनात यश मिळाल्यानंतर अहंकार येऊ देऊ नका, कारण यश आणि प्रसिद्धी कायमस्वरूपी राहत नाही. जो जसा वर चढतो तो एक दिवस खालीही येतो. त्यामुळे यशाच्या काळातही विनम्र राहा. कोणीतरी विचारले की मला अशी ओळ सांगा जी आनंदाच्या वेळी ऐकली तर दुःख होईल आणि दुःखाच्या वेळी ऐकली तर आनंद वाटेल. त्याचे उत्तर होते, हेही निघून जाईल. याचा अर्थ, कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. त्यामुळे जीवनात बदलांना स्वीकारा आणि पुढे चालत राहा. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या भविष्याबाबतही चिंता करण्याची गरज नाही. तुमचे भविष्य तुमच्या वागणुकीवर, कर्मावर आणि विचारांवर अवलंबून आहे. जर तुम्ही सत्य लोकांशी चांगले वागलात, चांगले कर्म केलेत आणि सकारात्मक विचार बाळगलेत, तर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश निश्चित आहे. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या भविष्याचे नियंत्रण तुमच्याच हाती आहे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडू नका. मेहनत करा, योग्य निर्णय घ्या आणि आयुष्याचे नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवा. कन्या राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर ती इतरांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदलांसाठी कार्यरत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील. धन्यवाद.